नमस्कार भावना, कसं आहे सर्वजण माझ्यात ना. तर आज आपल्याला बनवायची आहे बिर्याणी. तर हे घेतलं आहे पावशेर चिकन. तर इकडे मी सगळं काढून ठेवलं आहे. याच्यामध्ये अद्रक लसूण कुटून ठेवलेला आहे, टोमॅटो, कांदा, राईस पण धुवून ठेवलेला आहे मी. तर हा आहे आपला कोकणचा राईस साधा. याची सुद्धा छान होते, असं नाही की बासमतीच राईस पाहिजे म्हणून. चला आपण शिजायला टाकू. आम्ही डायरेक्ट शिजायला टाकणार आहे. तर तिकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवले. आता इकडे आपण तेल टाकू. आता याला आपण हळद मीठ लावून घेऊ. त्याच्यात तेल टाकले आपण. कांदा टाकून कांदा चांगला लाल परतून घ्यायचा. आता आपण टाकलेला आहे कांदा. कांदा छान परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकायचे, टोमॅटो टाकायचा आणि परतून घ्यायचं. आपण अद्रक लसूण पेस्ट तयार केलेली आहे ती टाकायची आहे. आणि हिरव्या मिरच्या 2-3 कट केल्या त्या मी थोडेसे ठेसून घेतल्या, त्या टाकल्या. कट करून पण टाकू शकता तुम्ही. आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला आपण टाकणार आहे. आता आपण हे जे मटण हळद मीठ लावून ठेवलं ते टाकलं. थोडंसं मीठ टाकलं, हळद टाकली आणि मसाले टाकले आणि चांगलं तेल सुटूस तर परतून घ्यायचं आहे 5 मिनटं. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. चांगलं तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता राईस टाकला आहे मी. राईस आणि त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं, गार पाणी नाही टाकायचं. एकीकडे गरम पाणी ठेवलेलं आहे गॅसवर. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे माझीवाली, तरीसुद्धा मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपली बिर्याणी झाली आहे. या खायला मस्त राहा, स्वस्त राहा आणि काळजी घ्या. बाय बाय.